आम्ही सारे खवय्ये. आणि आता नमिता ताई आलेली आहे. आणि नमिता ताई, हा काय काय प्रकार असणार आहे? ही सोयाबीन मसाला आहे. हो, सोयाबीन मसाला. मला वाटतं तुमच्या राजस्थानमध्ये बऱ्यापैकी वापर होतो ना सोयाबीनचा. आणि थोडाफार ड्राय एरिया असल्यामुळे आणि पावसाळ्यात जेव्हा मिळत नाहीत हिरव्या भाज्या, तेव्हा हे सगळं साठवणीचे पदार्थ करायची खूप पद्धत आहे इकडे. तर त्यातलाच एक प्रकार, कारण राजस्थानमध्ये तुम्ही जर गेलात तर तुम्हाला अनेक प्रकारच्या हे साठवणीच्या गोष्टी दिसतील. आता हे तर सोयाबीन आहे, पण मूगवडी आहे, कारल्याचं आहे, असे खूप बनवून वाळवणं करून ते भरले जातात. आणि मग त्याच्यानंतर अशा प्रकारचं हे ग्रेव्ही आहे ना? हा, एक ग्रेव्ही. ग्रेव्हीचे आपण रस्सेदार भाज्या, जेव्हा हिरव्या भाज्या मिळत नाहीत तर तेव्हा या भाज्या केल्या जातात. तर आजच्या साहित्य मला सांगतेस काय काय घेतले? सोयाबीन, कांदा, टमाटर, हळद, लोहारी मिरची, ग्रीन पेस्ट, लाल मिरची, मीठ, तेल, चक्री फूल, कोथिंबीर, हिरवी मिरची. साहित्य आपण बघितलं. आणि मला सांग नमिता, सोयाबीन जे घेतलेत ते कसे घेतले? सोयाबीन बॉईल करून घेतलंय. बॉईल करून. ओके, म्हणजे आधी ते भिजवायला लागतात का डायरेक्ट? नाही, डायरेक्ट बॉईल करायचं. डायरेक्ट बॉईल करायचं. आणि पाणी निथळून घेतलं त्याचं. हा. ओके. आता तेल तापत ठेवलंय. काय लागेल तुला आधी? कांदा टाकून. नमिताला काय आवडतं? व्हेज मध्ये या नॉनव्हेज मध्ये? हा, नॉनव्हेज पण आहे नाही का? मग तुम्हाला दोघींनाही नॉनव्हेज आवडत असेल. ती पण नॉनव्हेज खाते ना? हो, ती पण नॉनव्हेज. ओके. मग आज आपला खास गुरुवार आहे म्हणून आपण व्हेज शिकतोय. काय आवडतं तुला नॉनव्हेज मध्ये? नॉनव्हेज मध्ये मटन, चिकन, फिश फ्राय, सगळं सगळं सगळं. पण तुमच्याकडे आता तुला हे बनवता येतं तसं नॉनव्हेज पण येतं? हो, नॉनव्हेज पण येतं, सगळं येतं. त्या भाज्या. मग तुमच्याकडे ज्या ग्रेव्ही केल्या जातात तर त्या काय ओलं खोबरं वापरतात, सुकं वापरतात? डिपेंड ऑन द डिश ना. हो, अच्छा. फिश मध्ये यूज होतं ओलं खोबरं. हा, चिकन मध्ये पण यूज होतं. मटनला नाही. मटनला लाईक टाकायचं नाही टाकायचं आपल्यावर आहे. लाईक तुम्हाला टेस्ट चेंज जर करायचं आहे तुम्ही टाकू शकता. क्या बात आहे. कांदा झाल्यानंतर टोमॅटो टाकायचं. कांदा झाल्यानंतर हळद, हिरवी मिरची, हळद, हिरवी मिरची, चक्री फूल टाकायचं टेस्टसाठी. म्हणजे गरम मसाला, अख्ख्या गरम मसाल्यातलं फक्त चक्री फूल घ्या. हां, आपलं दगडी फूल जे असतं काळपट, त्याचं जस्ट तुकडे पाकळ्या असतात त्याला स्टार सारख्या, तर ते तोडून घेतलेले. ही लोहारी मिरची मसाला, जरासा गरम मसाला. ओके. आणि या पेस्ट मध्ये काय काय आहे? कोथिंबीर, अद्रक, लसूण आहे. अद्रक, लसूण, कोथिंबीर. त्याच्यात ग्रीन चिली नाही, ह्याच्यात नाही. हा, ही सेपरेटली तू घातलीस ग्रीन चिली. हे छान परतून घ्यायला लागेल. ग्रीन पेस्ट आहे. ह्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची काही घेतली आहे, त्याच्यामुळे त्याचा तिखटपणा नाही येणार आहे. मसाला झाल्यानंतर काय घालायचं याच्यात? पाणी आधी घालायचं का? सोयाबीन. मसाला झाला तुझा? हां. सोयाबीन पण तिने वाफवून घेतलेले आहेत, त्याच्यामुळे ते पण आता पटकन होतं. परत झाकण ठेवून शिजवायची? नाही. तू शिजताना नव्हतं घातलं ना मीठ? नाही. ओके. सोयाबीन आपल्या आहारामध्ये म्हणजे व्हेजिटेरियन लोकांच्या असायलाच पाहिजेत खरं म्हणजे, कारण हायेस्ट प्रोटीन्स आहेत त्याच्यामध्ये. तर व्हेज लोकांची तशी प्रोटीन्सची गरज जी दिवसभराची असते ती नाही भागली जात. म्हणजे आपल्या कडधान्यांमधनं म्हणा किंवा गव्हामधनं म्हणा. तर थोडेफार जे एक्स्ट्रा, जर तुमचं धावपळीचं आयुष्य असेल आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला जास्ती प्रोटीन्सची आवश्यकता असेल तर
सोयाबीनचा आहारात म्हणजे सोयाबीनचा असायलाच पाहिजे आहारात समावेश. पण जर तुमचं कम्प्लीट बैठं काम असेल आणि जर तुम्ही तेवढं गरज नसेल प्रोटीन्सची, तर प्रोटीन्सचं जे रूपांतर होतं ते फॅट्समध्ये होतं नंतर, जर ते वापरले गेले नाहीत तर. त्यामुळे प्रोटीन जेव्हा तुम्ही वापरताय आहारात तेव्हा ते जपूनच वापरायला पाहिजे. हवं असेल तर मग अजून हे मसाला घालून आणि हे करून तिखट करता येईल ना, तिखट करू शकतो हवं असेल तर. पण आता हे परफेक्ट झालेलं आहे. अजून त्याला काय कोथिंबीर ना, ते सजवलं की झालं. हा ना, ओके. मस्त रेडी झालेला आहे सोयाबीन मसाला. ओके, साहित्य करते. सोयाबीन मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेले सोयाबीन, कांदा, टोमॅटो, हळद, लोहारी मसाला, हिरवी चटणी, तिखट, मीठ, तेल, चक्री फूल, कोथिंबीर आणि हिरवी मिरची. कृती: सोयाबीन ग्रॅन्युअल्स गरम पाण्यामध्ये भिजवून त्यातलं पाणी काढून टाकावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो परतून घ्यावा. त्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे, तिखट, लोहारी मसाला, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आणि चक्री फूल घालून मसाला परतून शिजवून घ्यावा. त्यामध्ये ब्लँच केलेले सोयाबीन, मीठ, पाणी आणि कोथिंबीर घालून ग्रेव्ही शिजवून घ्यावी. आम्ही